तुम्ही मुंबईत झोपडपट्टीत राहताय आणि सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असाल, पण शौचालयातील अस्वच्छतेला विटला असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची योजना महानगरपालिकेनं आणली आहे. तुम्हाला आता घरातच शौचालय उभारणीसाठी 16,000 रुपयांची मदत पालिकेच्या वतीनं केली जाणार आहे. मुंबईतील अस्वच्छता दूर करण्याच्या दृष्टीनं आता मुंबई महानगरपालिकेनं घरोघरी शौचालय उभारण्यासाठी पुढाकार घेतलाय. मनपाकडून वैयक्तिक 11,000 रुपये आणि केंद्र व राज्य शासनाकडून 5,000 रुपये असे मिळून 16,000 रुपयांचं अनुदान तुम्हाला मिळू शकतं. यापूर्वी घरगुती शौचालयासाठी केंद्र शासनाकडून 4,000 आणि राज्य शासनाचे 1,000 रुपयांबरोबर महापालिकेकडून 2,000 रुपयांचं अनुदान देण्यात येत होतं. पालिकेनं आता अनुदानात वाढ करून 11,000 रुपये इतकी केली गेली आहे. त्यामुळे लाभार्थ्याला एकूण मिळून 16,000 रुपये मिळतील. महत्त्वाची बाब म्हणजे ही योजना महापालिकेद्वारे 2015 पासूनच सुरू आहे, पण त्यात वैयक्तिक घरगुती शौचालय घटकांतर्गत घराभोवती 500 मीटर परिघामध्ये सामुदायिक शौचालय नसलेलेच अर्जदार या अनुदानासाठी पात्र ठरत होते. आता ही अट देखील वगळण्यात आली आहे. त्यामुळे या अभियानाला वेग मिळू शकतो, कारण झोपडपट्टी किंवा चाळींमध्ये सामूहिक शौचालय उपलब्ध असल्यानं तेथील अर्जदारांना या अनुदानाचा लाभ आतापर्यंत मिळत नव्हता. आता अशी कोणतीही अट नव्या योजनेमध्ये नाही. फक्त पूर्वीच्या स्वच्छ भारत अभियानात लाभ घेतलेले अर्जदार पुन्हा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. काय मग कशी वाटली मनपाची घरोघरी शौचालय योजना? माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मुंबईशी निगडीत अशाच बातम्या आणि अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.